प्रसिद्ध रहस्यकथांचा शहंशाह गुरुनाथ नाईक वृद्धापकाळात स्वतःच्या घरासाठी वणवण भटकत आहे. गेली 40 वर्ष आपल्या रहस्यमय कथा आणि कादंबरीने आपल्या मोठ्या चाहता वर्गाला खिळून ठेवणाऱ्या या अवलियाची या उतारवयात आर्थिक चणचण होत आहे. मुलीचं लग्न झालं तर मुलाला नोकरी नाही. गोव्याचे मुख्यमंत्री पारीकर यांनी त्यांना औषधोपचारासाठी एक घर 2 वर्षासाठी दिलं होतं. मात्र आता तेथे 6 वर्ष झाली. ते घरही आता खाली करावं लागणार आहे. त्यामुळे स्वतःच्या घरासाठी नाईक यांनी आपल्या पत्नीसह महाराष्ट्रभर फिरत आहे. कुणी घर देते का घर? एकीकडे करोडो रुपये साहित्य संमेलनात खर्च होत आहे, तर इकडे एका साहित्यकारावर वणवण भटकायची वेळ आली आहे. हे आहेत गुरुनाथ नाईक, मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा कादंबरीचे शहंशाह, आणि या आहेत त्यांच्या पत्नी गीता नाईक. गेली 40 वर्षे गुरुनाथ नाईक यांनी आपल्या लेखिनीतून अनेक रहस्यमय कथा आणि कादंबरी लिहिल्या आणि आपल्या एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी आजपर्यंत 1208 रहस्यमय कथा आणि कादंबरी लिहिल्या आहेत. त्यांच्या सर्व कथा आणि कादंबऱ्या गाजल्याही आहेत. त्यांची पात्रेही स्मरणात राहील आहेत. गरुडमधील मेजर अविनाश भोसले, धुरंधरमधील धुरंधर सामंत, शिलेदारमधील कॅप्टन दीप या व्यक्तिरेखा अजूनही वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यांची पहिली कथा मृत्यूकडे नेणारे चुंबन आणि दुसरी रहस्यकथा शास्त्रज्ञाचा मृत्यूचा गूढ ही आहे. त्यानंतर त्यांनी अनेक रहस्यकथा गूढकथा लिहिल्या. महिन्याकाठी ते 7-8 कादंबरी ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या 4 ते 5 हजार प्रती खपत. मात्र या अवलियाने साहित्य भर घालताना आपल्या घर प्रपंचाकडे कधीच आर्थिक निकषातून बघितलं नाही. त्यामुळे आज गल्लोगल्ली फिरण्याची वेळ या लेखकावर आली आहे. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्य लढ्याचीही पार्श्वभूमी आहे. गोव्याच्या साखळीचे हे नाईक त्यावेळेचे राणी. या घराण्याने पोर्तुगीज विरुद्ध 17 बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. आज गुरुनाथ नाईक यांचे वय 79 आहे, तर त्यांच्या पत्नीचे वय 60 आहे. आपला संपूर्ण जीवन साहित्याला वाहिलं आणि त्याची मनोभावे सेवा केली. मात्र त्यांच्या पदरी उपेक्षा झाली. आर्थिक चणचणीतून जीवन काढताना कधीच स्वतःचं घर घेता आलं नाही. गेल्या 20 वर्षापासून ते आजाराने त्रस्त आहेत. औषध उपचारासाठी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पारीकर यांनी गुरुनाथ सरकारी कॉटेज राहण्यासाठी दिलं होतं. तेही 2 वर्षासाठी. आता त्याला 6 वर्ष झाली आहेत. त्यामुळे त्यांनी आता लाज वाटत आहे. गुरुनाथ नाईक हे 1980 ते 1989 पर्यंत वसईत राहत होते. त्यामुळे येथे त्यांचे काही परिचयाचे लोक आहेत. आपल्या हक्काच्या घरासाठी गुरुनाथ नाईक हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले. आता वसईत आले आहेत. कुणी घर देतं का घर? गुरुनाथ नाईक तसेच त्यांच्या पत्नी गीता नाईक यांनी मेहनत करून आपली उर्वरित जीवन जगायचं आहे. त्यासाठी मिळेल ते काम करायला ते तयार आहेत. मात्र 4 भिंतीचं घर नसेल तर काय करणार या उतारवयात? गोव्याला राहताना गीता नाईक या स्वतः नोकरी करायच्या आणि घर खर्च चालवायच्या. गोवा सरकारने कला संस्कृती विभागातून महिन्याला 3200 रुपये एवढं मानधनी मिळत. मात्र 5वीला पुजलेल्या या आजारपणात फार खर्च व्हायचा. मुलांना नोकरी करून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्यालाही नोकरी नाही. आर्थिक विवेचनात रात्रीचा डोळा लागत नाही. साधारण 1970 पासून माझं लिखाण चालू आहे. मी लोककथा लिहिले, लहान लहान कादंबऱ्या लिहिले, त्या वेगळ्या काय याच्यात नाही. ह्या 1970 एकदम जे बरोबर 80 पासून कंटिन्यू कादंबरीतच राहिले. बोला ना. आता घर म्हणजे घर नाही, मला घर बाकी काही नाही. किती टोटल कादंबरी तुम्ही लिहिले? 208. त्याने तर गेली 40 वर्ष झाली पत्रकारिता आणि कादंबऱ्या अशा दोन्ही भक्कम काम केलेलं आहे. त्यांच्या कामाचा जर आढावा घेतला तर या माणसाला तर घर मागायची परिस्थिती येते हे बघून मलाच वाईट वाटते म्हटलं. आणि मी कित्येक वेळा सांगायचा खूप प्रयत्न केला की तसं एखाद्या माणसाला, कष्ट करून खाणाऱ्या माणसाला असं मागायला कधी लावू नये.
त्याच्या कष्टाचं चीज तेव्हाच्या तेव्हाच दिलं पाहिजे. असं मागून प्रत्येकाच्या दारात जाऊन मागून त्याच्या आयुष्याची हे करणं, खेळल्यासारखं करणं हे मला आवडत नाही उचित. पण आज माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांना एक घर द्यावं, परमनंट कुठंतरी त्यांची स्थिर स्थावरा झाली पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यांच्या कादंबऱ्या 1208 लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या त्यांच्या कादंबऱ्या मार्केटमध्ये उचलून धरलेल्या आहेत. कुठलीच एक कादंबरी अशी नाही आहे त्यांची की त्यांच्या चाहत्यांनी पसंत ना केलेली आहे. तितके त्यांच्या चाहत्यांनी आणि खूप त्यांनी वाचक वर्ग जो निर्माण केला हरणाकारानंतर गुरुनाथ नाईकांनीच केला. बाकी कुठल्याही लेखकांचं तेवढं साहित्य मार्केटमध्ये विकलं गेलं नाही, तेवढं साहित्य मार्केटमध्ये गुरुनाथ नाईकांचं विकलं गेलं. पण त्याचे पैसे त्यांना मिळाले नाही. जे काय कमवलं ते प्रकाशकांनी कमवलं. गुरुनाथ नाईकांच्या कादंबऱ्यांना 2000, 1500, 1200, 175 पासून कादंबरी लिहिलीत त्यांनी आणि शेवट त्यांना रक्कम मिळाली ती 4000. महाराष्ट्र सरकारने त्यांना घर द्यावं किंवा त्यांची उपेक्षा अशी करू नये. अशी उपेक्षा करून त्यांना फिरवणं, त्यांच्याकडून त्यांचे हे करणं मला जमत नाही, तसं वाटत नाही. करू नये त्या लोकांनी. त्यांचं काय असेल ते त्यांना घर द्यावं व्यवस्थित, त्यांनी स्थिर. आरोग्य केव्हापासून बिघडलेलं आहे? 12 वर्ष झाली खूप म्हणजे आरोग्याचे ते झुंज देत आहेत. तर आणि पैशांची तर मदत केली नाही आम्हाला फक्त त्यांनी एक राहायला घर दिलं आणि फ्लॅट दिला आहे गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये. पण तो 2 वर्षांसाठी दिला होता त्यांच्या ह्याच्यासाठी, म्हणजे तिथं हे औषध उपचारांसाठी. पण आता 6 वर्ष झाले आम्ही तिथं राहतो. अजून तर आम्ही सोडलेला नाही आहे. पण तो गव्हर्नमेंट क्वार्टर आता देता येत नाही म्हणाले ते आम्हाला. परमनंट काही तिथं राहता येत नाही. फक्त गव्हर्नमेंट लोकांसाठीच ती फॅसिलिटी आहे. ते आजारी असल्यामुळे आम्ही दिलेलं आहे आणि तो आम्हाला सोडणं आता गरजेचं आहे. कधीतरी सोडावंच लागेल.